हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सकाळी सकाळी सुरुवात झाली ती नारळ पाण्याने, कारण की घरात कधीही नारळ पाणी असलं तर मग मी घेत असते सकाळी सकाळी. कारण की आपण इतकी सगळी कामं करतो, त्याबरोबरच आपली स्वतःची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. सो सकाळ झालेली होती आणि मस्त असं नारळ पाणी घेतलं. डिटॉक्स वॉटरही चालू आहे आणि नारळ पाण्याने एकतर उन्हाळा आहे, डिहायड्रेशन होत असतं, त्यामुळे ते तर गरजेचं आहे. आणि बरेचसे फायदे जे की मला तुम्हाला सांगायची अजिबात गरज नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. त्यानंतरनं नाश्त्यासाठी बनवलेला होता उपमा. याच्या आधीही मी तुम्हाला उपवाची रेसिपी शेअर केलेली आहे. पण यामध्ये आज हळद टाकली होती, म्हणजे कधी व्हाईट तर कधी येलो असं वेगळं केलं की मुलंही आवडीने खातात. त्यानंतर मग मुलांचं आवरून दिलं. स्कूलला गेलेले होते मुलं. घरातलंही माझं सगळं आवरलं आणि आज बनवायची होती हळदची पावडर. तर आम्ही या ठिकाणी ना सेलमची हळद आणतो. मागच्या वर्षीही आणली, पण मागच्या वर्षी 1 किलो आणलेली आणि आता 1.5 किलो आणली. याचं कारण असं की आम्ही बऱ्याच वेळा ना घरामध्ये काढा बनवला जातो, त्यावेळेसही हीच हळद पावडर वापरतो. आणि ना हिवाळा, पावसाळ्यामध्ये ना खूप म्हणजे आपली प्रतिकारशक्ती कमी असते, त्यावेळेस भरपूर वेळा हळदीचं दूध घेतलं जातं आणि मग भरपूर हळद लागते. तर यावेळेस हळद लवकर संपली. मग विचार केला की यावेळेस आहे ना 1.5 किलो हळद आणूया आणि हळदीचं एक पॅकेट फोडल्यानंतरच इतका मस्त वास येत होता ना. सेलमची हळद हा सगळ्यात मोठा ब्रँड आहे सेलमचा हळदीमध्ये आणि खूप जास्त चांगली असते. तर तीच हळद वापरायला हवी, कारण की हळदीपासून किती फायदे आहेत तेही तुम्हाला माहिती आहे. पण आता ही वरतून कितीही छान दिसली ना, तर बरीच म्हणजे ती खराब असण्यापेक्षा ना तिच्यावरती खूप जास्त धूळ बसलेली असते. म्हणून मी वॉश करते आणि धुवून उन्हामध्ये पुन्हा वाळवली ना की हळदीला कलर पण खूप छान येतो. असं म्हणतात की खूप सारं आपल्याला जितकं येल्लो दिसते ना तितकं ते काळपट असं पाणी निघत होतं. त्यामुळे 2 ते 3 वेळा मी हळद छान वॉश करून घेतली आणि ते पाणी होतं ना हळदीचं, ते अजिबात फेकणार नाही, कारण की झाडांवरती कधी मवा म्हणजे जे काळ्या प्रकारचा जो मवा वगैरे पडतो ना, तो जाण्यासाठी आपण हळदीच्या पाण्याचा स्प्रे करतो, जेणेकरून तो मवा वगैरे निघून जाईल. पण आता इतकं सगळं हळदीचं पाणी वेस्ट कसं घालवायचं, त्यामुळे ते एका बादलीत काढलं आणि तेच पाणी मी झाडांना टाकणार होते, जेणेकरून जे काही असेल ना ते सगळं निघून जाईल. आता 2 ते 3 वेळा हळद छान धुवून घेते आणि त्यानंतर टेरेसवरती भरपूर कडक ऊन आहे, तर 2 दिवस तरी ती छान आपल्याला वाळवून घ्यायची आहे. आता वरती ना टेरेसवरती हळद मी वाळत घातली. आता जसं की तुम्ही बघितलं, सगळ्या साड्या मी वॉश करून ठेवल्या होत्या. त्यामुळे हा साडीचा छोटासा कोपरा आहे तो घेतला आणि त्यावरती वाळत घातलं. म्हणजे ना घरातला कुठलाही कपडा वाया जात नाही, जर आपण व्यवस्थित योग्यरित्या त्याचा वापर केला तर. आणि गोधड्याही धुवायचं काम चालू आहे हळूहळू. म्हणजे रोज आहे ना मी 2 ते 3च धुते, जास्त अजिबात नाही, म्हणजे उगाचच त्रास नको. आणि ना खूप दिवसापासून हे गॅलरीचं कालच्या पण व्हिडिओत बघितलं, ते काम पेंडिंग आहे आणि आता तेच पुढे मी पूर्ण करायला घेतला. खाली जो काही पसारा झालेला होता ना गॅलरीमध्ये, भरपूर झाडं म्हणजे झाडं लावायची आवड आहे, पण त्या झाडांच्या आवडीमुळे ना उगाचच पसारा नको किंवा जागा कमी पडायला नको, मच्छर व्हायला नको, याची काळजीही आपल्याला तितकीच घ्यावी लागते. फक्त झाडं लावायची म्हणून लावायची असं नाहीये. तर मी छोट्या छोट्या ज्या प्लांटर बनवले होते ना घरी, तेच आता मला ना वरती असे हँग करायचे आहे. जे आणि मग नॉर्मल हा जो दोरा आहे ना तो खूप टाईट आहे, तर तोच दोरा घेतला. याला मी आधी होल पाडून घेतलं होतं आणि ना मी खूप आधी ना भिंतींना पण ड्रिल मशीन ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस असे प्लांट लावायचे या हिशोबाने होल केलेले होते. त्यामुळे त्यामध्ये खिळे टाकले आणि कशा पद्धतीने मी आता ते हँग करते ना ते तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि गुढीपाडवा येत आहे, त्यामुळे आपली गॅलरी तितकीच सुंदर दिसली पाहिजे आणि आम्ही गुढी जी आहे ती गॅलरीमध्ये लावतो.
तर ते गेल्यावर तिथे पण पसारा नको, छान सुटसुटीत आणि छान ग्रीनरी असं सगळं हवं, म्हणून म्हटलं चला आज गॅलरीचा मेकओव्हर करूया. झाडं हवी मोजकीच आणि थोडीशी चांगली अशा पद्धतीने लावून घेऊया. सो आता तेच काम इथे चाललं आहे. घरातली सगळी कामं आवरली, शिवांश पण झोपलेला आहे आणि दुपारी आता म्हटलं चला आपलं हे काम पहिले करून घेऊया. सो अशा पद्धतीने हँगिंग प्लांट मी सिंपल पद्धतीने तयार केले आणि बघू शकतात या बाजूला एकतर आमच्या गॅलरीला हे जे 2 प्रकारचे राऊंड म्हणजे गोल बनवले आहे त्यामध्येही प्लांटर मस्त असं ठेवता येतंय. त्यामुळे तिथे एक प्लांटर ठेवलं आणि अशा पद्धतीने मी 3 जिथे खिळे ठेवले होते तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्लांट हँग करायचा विचार करते आणि जसं बघ जमतंय तशा त्या गोष्टी लावते, म्हणजे हळूहळू तिथे पण छान अशी रोपं लागतील आणि दोन्ही बाजूने गॅलरी खूप सुंदर दिसेल. तर हे कसं दिसतंय कमेंट करून मला नक्की सांगा. आणि बऱ्याच काही गोष्टी आहे त्याही आज सगळ्या करून घ्यायच्या आणि पूर्ण गॅलरी क्लीन करायचीच होती काहीही करून. आणि ज्यावेळेस आपण नर्सरीतून आणतो ना त्यावेळेस अशा कुंड्या मिळतात, तर त्या कुंड्या होत्या ना त्यातून मी ते झाडं काढून मोठ्या कुंड्यांमध्ये केले होते, ट्रान्सफर केले होते. पण त्या कुंड्यांमध्ये मी आता छोटी छोटी रोपं लावली आहे, तर ती या भिंतीला लावली दरवाजाच्या बाजूच्या. आणि त्यानंतर हे जे हँगिंग प्लांट होते ना ते एकाच जवळ सगळे आले आणि त्यामुळे खूप तिथे गर्दी झालेली होती. म्हटलं त्याचीही जागा बदलूया, कारण की थोडंसं काहीतरी चेंज, म्हणून ते सगळेच प्लांटर आता मी काढून घेते आणि त्यानंतर त्याचीही जागा बदलते. सो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर बघू शकता 3 खिळे मी त्या जसे या बाजूला केलेले होते तसे त्याच अपोजिट साईडला पण सेम तसंच आहे. सो त्या बाजूने पण 3 खिळे ठोकले आणि त्या बाजूला मी हँगिंग प्लांट लावत होते. आणि एक जो कडेला कोपऱ्यात आहे तो आहे मनी प्लांट आणि या बाजूच्या एका कोपऱ्यात पण मनी प्लांट लावायचा आहे, तो मी नंतर लावेल. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या माझ्या डोक्यात आहे की गॅलरी सजवण्यासाठी आपण अजून काय काय करू शकतो. आणि मेन म्हणजे ना गॅलरीमध्ये मला कपडे वाळत घालायला भरपूर जागा लागते आणि त्यामुळे जे आहे ना ती जागा मला मोकळी ठेवायची होती. हा स्पायडर प्लांट आहे तो वरचा जो गोल आहे ना सर्कल त्यामध्ये ठेवला आणि वरती चढून मला पाणी घालताच येणार आहे, त्यामुळे तेही तितकं छान दिसेल अशा पद्धतीने. सो छान असं आपलं आता सगळी झाडं वगैरे लावायची होती ती लावून झाली. पण आता इतकी सगळी घाण आहे ना तर ती सगळी क्लीन करायची होती आणि उन्हाळा लागला की धूळ भरपूर येते, त्यामुळे भरपूर अशी धूळ होती आणि ती पण क्लीन करायची होती. आणि ज्यावरती इथे मी 2 स्टूल ठेवले आणि एक माझ्याकडे असंच दरवाजा होता छोटासा कपाटाचा, तर तो दरवाजा त्यावरती ठेवला आणि सगळे असे जे काही मी प्लांट बनवलेले आहेत ना ते तिथं ठेवलेत. आणि त्याच्यावरती पण पाणी घातलं की कधी त्याच्यातून माती बाहेर येते, त्यामुळे ते देखील खराब होतं. मग अधूनमधून असं झाडून घ्यावं लागतं किंवा धुवून घ्यावं लागतं आपण, कारण की झाडं ठेवणं किंवा लावणं इतकंच नाही तर त्याची केअर आणि त्याच्याबरोबर आजूबाजूचं जे आहे परिसर तेही तेवढं स्वच्छ ठेवलं तर ते झाडं लावून आपल्याला त्याचा आनंद मिळतो. फक्त लावायची म्हणून लावली आणि उगाचच तिथे सगळा पसारा आणि घाण केली तर अजिबातच ते काही चांगलं दिसत नाही. आणि त्या स्टूलच्या तिथे मी काही कलर्स ठेवलेले होते आणि तिथेही भरपूर अशी माती झालेली होती ना, त्यामुळे तेही मला ते इतकं सगळं क्लीन करायचं होतं. ती माती कडक झालेली होती आणि ना कधी ना या सगळ्या गोष्टींमुळे या गोष्टी करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे स्पेशली त्याच्यासाठी दुसरं काहीही काम न करता म्हणजे वेगळं काही असं घरातलं सगळं रुटीनचं तर आवरून झालंय, म्हणून आता हे सगळं करायला मला 2 ते 3 तास लागले. सो म्हटलं आज बाकीचं काहीही केलं नाही, रेसिपी शूट केली नाही, काहीच नाही आणि जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. पण आज हे काम महत्त्वाचं
माझं होणं गरजेचं आहे. सो आज सगळी गॅलरी क्लीन करायला घेते. बघू शकतात भरपूर अशी धूळ आहे आणि हे जे आहे ना आपलं ब्रह्मकमळचं झाड, पावसाळ्यात भरपूर असे ब्रह्मकमळ येतात. एका वेळेस 9 ते 10 तरी येतात आणि आता भरपूर अशी तिला पानं पालवी फुटते. छोटी-छोटी पाने यायला लागली आणि म्हणजे पावसाळा लागला की छान-छान कळ्या पण त्याला येतील. तेही तुमच्यासोबत शेअर करेन आणि डायरेक्ट पाणी टाकायच्या आधी मी असा विचार केला, की खाली जी काही सगळी माती आहे ना, ती आधी आपण भरून घेऊया म्हणजे झाडून काढू. नाहीतर डायरेक्ट पाणी टाकलं तर ते सगळे पाय घरामध्ये चिखलाचे घरात जातील आणि आणखीन जास्त खराब होईल आणि मातीच आहे सगळी. तर सगळी माती भरून घेतलं तर पाणी टाकून आपल्याला काढणं सगळं सोपं जाईल. कारण की जो पाईप आहे त्याच्यामध्ये जर चुकून काही कचरा अडकला तर लवकर पाणी पण बाहेर जाणार नाही. त्याबरोबर या ज्या कुंड्या मी डायरेक्ट लावल्या आणि आता असं आहे की त्या मला काढताही येण्यासारख्या नाहीये. मग कलर द्यायचा होता त्याला, तर त्या पाण्याने अशाच वॉश करून घेतल्या. बघू शकतात पाणी टाकल्यावर किती सगळी धूळ बाहेर येते, त्यामुळे ते सगळं वॉश करून घेते. सोबत गॅलरीही वॉश करून घेतली आणि त्यातलं पाणी लगेच मग असं वायपरने काढून घेते म्हणजे ती सुकून जाईल आणि मला पुढचं काम करायला मोकळी जागा मिळेल. सुकल्यानंतर कसं पाणी घरात येत नाही अजिबात. बघू शकतात वायपर मोठा आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित सगळं माती वगैरे निघून गेली आणि म्हणजे मला ज्या प्लांटर होते ना त्याला थोडासा कलर द्यायचा होता. ॲक्च्युली ते आधी सगळं करायचं होतं आणि नंतर लावायचं होतं, पण मुलांमुळे जमत नाही. मग म्हटलं चला आता करतेच आहे तर लावून बघूया. आता लावलंय तर असं झालंय की तो खिळा मला काढता येणार नाहीये. त्यामुळे आता त्या खिळा तिथं अडकवलेला असतानाच आता कलर करते. आज फक्त असं सिंपल असा पेंट करणार होते आणि तो सुकल्यावरती ना त्यावरती मला थोडंसं अजून पेंट करायचं आहे, जो की तुम्हाला मी नंतर ज्यावेळेस कधी करेल ना त्यावेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. कारण की ते ब्लॅक व्यवस्थित दिसत नव्हतं, त्याला सगळे मातीचे डाग होते ना, त्यामुळे म्हटलं चला आता जो आहे तो कलर आपण या ठिकाणी देऊन घेऊया. आणि सकाळी सकाळीच ऊन असतं गॅलरीमध्ये आणि इतर वेळेस नसतं, त्यामुळे ना गॅलरीत झाडं खूप व्यवस्थित राहतात. अजिबात त्रास त्यांना काही होत नाही आणि आपण गेल्यावरही तितकंच मस्त असं वाटतं. सो आता कलर वगैरे करते आणि भेटूया परत पुन्हा तुमच्यासोबत. कलर वगैरे करून झाला आणि बऱ्याच दिवसापासून फर्टिलायझर पण दिलेलं नव्हतं. जे हे फर्टिलायझर आहे ना ते मला पाण्यातून द्यायचं होतं आणि हळदीचं पाणी होतं ते तुमच्यासोबत सकाळी शेअर केलं, तर ते पाणी पण घालायचं होतं. तर सगळंच आवरलेलं आहे. तर आता जे जे फर्टिलायझर आहे ना तर ते सगळ्या झाडांना मी आधी देते आणि त्यानंतर हळदीचं पाणी ज्या ज्या झाडांवरती मावा पडलेला आहे ना अशा सगळ्या झाडांवरती मला द्यायचं होतं. आणि जसं की तुम्हाला सांगितलं उन्हामध्ये आपल्याला पाणी द्यायचं नसतं, पण आता भरपूर वेळ झालेला आहे आणि इथे सावली होती आणि सगळी झाडं सुकून गेली. कारण की ह्या करायच्या नादामध्ये ना 2 दिवसापासून झाडांना पाणी नव्हतं आणि आपली झाडं खूप छान झालेली आहेत जशी की तुमच्यासोबत शेअर केली. आणि वरच्या सर्कलमध्ये स्पायडर प्लांट लावलंय ना तेही खूप मस्त दिसतंय. तर तुम्हाला मी हे सगळं गॅलरीचा जो मेकओव्हर केला, मेकओव्हर म्हणण्यापेक्षा फक्त प्लांट्स लावलेले आहे आणि अजून काही ज्या क्राफ्टच्या आयडिया आहेत आपल्या गॅलरी सजवण्यासाठी त्या तुमच्यासोबत नक्कीच येत्या काही दिवसात मी शेअर करेल. पण सुरुवातीला आता छान असं झाडांना पाणी देऊन देते आणि त्यानंतर जे हळदीचं पाणी बनवलेलं आहे ना ते देखील स्प्रे करते म्हणजे झाडं कशी आपली टवटवीत होतील.
त्यानंतर हळदीचं जे पाणी होतं ना ते स्प्रेच्या बॉटलमध्ये घातलं, म्हणजे जी सगळ्या बाजूने कारण की ते आपल्याला वरती ज्या ठिकाणी मवा असतो ना त्या ठिकाणी स्प्रेड करायचं होतं आणि डायरेक्ट ओतलं असतं तर तसा तो मवा गेला नसता. त्यामुळे मी अशा पद्धतीने स्प्रेच्या बॉटलमध्ये घातलं आणि स्प्रेड करते आहे. तर आता तुम्हाला फायनली आपली गॅलरी कशी दिसते ते तुम्हाला दाखवते. सो अशा पद्धतीने मस्त अशी मोकळी सुटसुटीत आणि क्लीन अशी गॅलरी झाली आणि झाडं पण मस्त अशी लागली ही बघू शकतात. पाणी घातल्यामुळे मस्त अशी टवटवीत घातली. इवन त्याला फुलं पण व्यवस्थित आले, मोगरा पण मस्त आला. 2-3 फुलं जरी आले ना तरी खूप सुंदर गॅलरीमध्ये वास येत असतो. आणि अशा पद्धतीने आपले हे हँगिंग प्लांट लावले ना त्याने आणखीन सुंदर दिसते. एकाच ठिकाणी लावण्यापेक्षा अशा वेगवेगळ्या पद्धतीने लावल्यामुळे. सो गॅलरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.